गली गली में चोर है, सोमनाथ वाले चोर है, गली गली में चोर है, सोमनाथ वाले चोर है। अरे भ्रष्टाधिकाऱ्यांच्या करायचे काय? खाली डोक्यावर पाय, अरे महानगरपालिकेच्या भ्रष्टाधिकाऱ्यांच्या करायचे काय? खाली डोक्यावर पाय, चोर है बे चोर है, सोमनाथ वाले चोर है, चोर है बे चोर है, सोमनाथ वाले चोर है। अरे गली गली में शोर है, महानगरपालिका चोर है, गली गली में शोर है, महानगरपालिका चोर है, अरे शोर है भाई शोर है, महानगरपालिका चोर है, अरे शोर है भाई शोर है, महानगरपालिका चोर है, अरे गली गली में शोर है, महानगरपालिका चोर है। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय हो, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा विजय हो। देना ही पड़ेगा भाई। हाँ? अपने हिसाब से काम करेगा। पत्रे लागेल म्हणजे 8 बाय 4 पत्र आहे ना, उबाळे कुठे उबाळे त्यांना घ्या ना, उबाळ्यांना घ्या ना, भुजवाला त्यांना घ्या ना। लाख ऑलरेडी 5 केले कशामुळे त्याला दिली? तिथं पाहुणे आहेत का महानगरपालिकेचे? महानगरपालिका अधिकाऱ्या गेले विचारायला गेले किंवा तक्रार करायला गेले ना ठेकेदाराची, तर तो आमचं ऐकत नाही. आता तुम्ही प्रश्न हां ए लेवलला आमचं ऐकत नाही, ते एक्झिक्युटिव्ह लेवलला ऐकतो किंवा ॲडिशनल सीट त्यांच्या लेवलला ऐकतो, आमचं ऐकत नाही. म्हणजे ह्याचा अर्थ कोणाचं ऐकतो? ही म्हणून नेमणूक केलेली आहे की यांचं ऐकत नसेल तर बघा हे लहान पोर आहे. हे बाळा इकडे 1 मिनिट, इकडे उभी राहते. हे बघा हे पोर याच्यात वाकलं तर खाली पडणार नाही सर. हा काय प्रिकॉशन आहे? एवढी लहान पोरं जातात, शाळेत जाणार ब्लॅक लिस्टेड आमची मागणी आहे. त्याला काम करून द्यायचं नाही, दुसऱ्याला द्या त्या काम दुसऱ्याला. 74 लाख रुपये त्याला तुम्ही दिलात, काय दिलं? कुठलं काम केलं त्यांनी? 74 लाखाचं काम दाखवा साहेब आम्हाला, काय केलं त्यांनी? आपलं काय आता आलं तिकडून घरी झालं. मोबाईल आणायला मोबाईल घरी आहे, मोबाईल घेऊन अरे या नाश्त्यामध्ये नाही तर फिरवत असेल वर्षभर झाला फिरवत आहे. नाही देणार आम्ही इथनं उठलो ना, नाही देणार आम्हाला. त्यांना सांगा लेखी आम्हाला लिहून द्या, आम्ही इथनं उठतो त्याचं ब्लॅक लिस्टेड करतो आणि त्याच्यावरती कारवाई करायचो म्हणून आम्ही लेखी लिहून आम्ही इथनं उठलो ना साहेब नाही देणार. तो माणूस नुसता खोटा बोलतो, ह्याच्याकडे त्याच्याकडे बोटा दाखवतो. तो फतेसिंग चव्हाण एक्झिक्युटिव्ह आणि हे नुसतं फिरवतात आम्हाला. आणि 75 लाख रुपये त्याला पेमेंट केले, काय बघून केलं मला सांगा? ह्यातलं तुम्हाला काय चेंजेस दिसतो का? 75 लाखाचे लोकांचे पैसे आता त्यांच्या घेऊन जायचं कॉन्ट्रॅक्टर लोकांचं. ह्याच्यात 75 लाखाला उभा साहेब काय काम केलं दाखवा साहेबांना सांगा. आता कुठे आहे 75 लाखाचे काम? कुठं आहे?
काय नाही तर आम्हाला लेखी द्या, लेखी द्या आम्हाला. आज द्या आम्हाला उत्तर, आज पाहिजे आम्हाला. नाही तर आम्हाला तुमच्या ऑफिस इतकं सरळ आम्ही उठवतो, तुमच्या ऑफिसवर येऊन साहेब बोलेल ठीक आहे, साहेबांवर दिवसाचं पण तुमच्यावर नाही. आम्ही वॉर्डचे आमचे काय रिलेशन आहे तुम्ही विचारा. अच्छा सफाई तो बीएमसी का दिखाना चाहिए, बीएमसी की अप्रिशिएट करना चाहिए बीएमसी को, है ना. अधिकारी आहे ना. तुमच्या रिलीज गेले का सगळे लोक. दिवाळीशिवाय लागत हा आज जे जन आंदोलन इथे मनसेतर्फे करण्यात आलेलं आहे, काय काय मागणी आहे आणि काय म्हणजे फ्रॉड झालेला आहे ब्रिजच्या बांधकामामध्ये. हा ब्रिज 2 वर्षापूर्वी पीओ निघून सुद्धा याची डेडलाईन संपत आली असताना सुद्धा 4 आणे काम झालेलं नाही. या कामामध्ये महानगरपालिकेने त्या सदर कॉन्ट्रॅक्टरला 75 लाखाची देयकं दिलेली आहेत. आज आपण बघितलं तर हा एवढा जो तात्पुरता ब्रिज आहे एवढा घातक आहे की लहान मुलं याच्यानं जातात येतात. त्या दुर्दैवाने कोणती दुर्घटना घडू नये म्हणून वॉर्डचे आपले जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत अनिल जाधव यांना आम्ही बोलवून दाखवलेलं आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आज हे तात्काळ म्हणजे जे सेफ्टीचे म्हणजे त्याची जी आपण सुरक्षा ही ब्रिजची वाढवणार आहेत, त्याला पत्रे मारणार आहेत दोन्ही बाजूला, कारण लहान मुलांची ये जा चालू असते. 24 तास हा ब्रिज चालू असतो. आणि त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करण्याचा उबाळे म्हणून जे AC आहेत ब्रिजचे त्यांना एक्झिक्युटिव्हना अनिल जाधवांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, ते पत्र देणार आहेत. म्हणून आपण हे तात्पुरतं स्थगित करतो आहे, आंदोलन बंद करत नाहीत. जर आम्हाला दिलेल्या सुरक्षा व्यवस्था जर झाल्या नाही तर हे परत आम्ही आंदोलन ह्याच्यापेक्षाही उग्र तऱ्हेने आम्ही करू, एवढं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. साहेब कॉन्ट्रॅक्टरला जे आहे BMCने 75 लाख रुपये दिलेले आहे, 75 का 75,000चे काम दिसत नाही, त्याबद्दल काय. त्याच्याआधी त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टेड करण्यासाठी आम्ही आंदोलनात आम्ही मागणी केलेली आहे. ह्याच्यानुसार त्याला मेमो दिला जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्यावर पुढची कारवाई करून त्याला ब्लॅकलिस्टेड केलं जाईल. जर BMC महानगरपालिकाने ऐकलं नाही तर मनसे स्टाईलने त्याला 100% आंदोलन केलं जाईल. हे आम्ही स्थगित करत आहोत, आंदोलन मागे घेत नाही आहोत. स्थगित याचा अर्थ हे आंदोलन पुन्हा घेतलं जाईल. त्याच्यावर जर कारवाई झाली नाही त्या कॉन्ट्रॅक्टरवर तर याच्यापेक्षाही उग्र आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे घेईल. हे पहा, हा जो देवनाथ कॉलनीतला A ब्लॉकचा ब्रिज आहे तो प्रभाग क्रमांक 141 मोडतो. आमचे शाखाध्यक्ष संदीप बनसोडे यांनी नवीन भाऊंच्या निदर्शनास आणून दिलं होतं की साहेब तो ब्रिज खूप म्हणजे क्रिटिकल आहे, कुठल्याही प्रकारचा अपघात होऊ शकतो. त्यानंतर आम्ही त्या ब्रिज संदर्भात पत्रव्यवहार केला तर आमच्या असं निदर्शनास आलं की हा ब्रिज नूतनीकरणासाठी 2022मध्ये PO निघालेले महानगरपालिकेकडनं. तर आम्ही सुरेश शेट्टी, मी, पवन पवार, आमचे बाकी सहकारी आम्ही त्याचा कंटिन्यू फॉलोअप घेत होतो. तर त्याच्यातून आम्हाला असं समजून आलं की या ब्रिजचं शून्य काम झालेलं आहे आणि महानगरपालिकेने ठेकेदाराला 75 लाख रुपये पेमेंट केलेलं आहे. तर आम्हाला प्रश्न हा पडला की जर शून्य काम झालेलं आहे आणि महानगरपालिकेने 75 लाख रुपये जर ठेकेदाराला दिले तर ते महानगरपालिकेचा असा कुठला नियम निघालेला आहे की ठेकेदाराला न काम करता पैसे दिले गेलेत. तर या संदर्भात आम्ही त्यांचे कार्यकारी अभियंता फतेह सिंग चव्हाण, सहाय्यक अभियंता सोमनाथ दुबाळे
यांच्याशी आम्ही कंटिन्यू फॉलोअपमध्ये येतो, यांना आम्ही कंटिन्यू सांगतो आणि सगळ्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून देत होतो. परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की ठेकेदार आमचं ऐकतच नाही. म्हणजे हे बघा की ही जी गुजराती आणि मारवाडी लॉबी सध्या महानगरपालिकेमध्ये काम करते, यांचा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती कसल्या प्रकारचा दबाव आहे हे दिसून येतं. त्यांचा दबाव त्यांनी पाळावा. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही करदात्यांबरोबर आहे. करदात्यांचा पैसा लोकांनी खाल्लेला आहे, तो आम्ही बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. आणि आता नवीन भाऊ ज्याप्रमाणे बोलले की हे आंदोलन आम्ही तात्पुरत्या स्वरूपासाठी स्थगित केलेलं आहे. आता पोलीस प्रशासन आले होते, दोन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आले होते. त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही त्यांना सहकार्य करतो आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पण सहकार्य करतो आहे. महानगरपालिकेचे अधिकारी आम्हाला लेखी स्वरूपात हे निवेदन देत आहेत की हे लिहून देत आहेत की ही जी काय बाकीच्या गोष्टी आहेत, पूल हा आम्ही काम चालू करतो आहे आणि ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये समाविष्ट करतो आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आम्ही आता सध्या तात्पुरत्या स्वरूपात हे आंदोलन स्थगित करीत आहोत. तर आम्ही त्यांचं निवेदन त्यांची बोलतात ना की त्यांनी आम्हाला जे निवेदन दिले किंवा आम्हाला जे सांगितलं किंवा तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन स्थगित करा, आम्ही तुमची कामं करू देतो. जर ती कामं आम्हाला सांगितलेल्या वेळामध्ये झाले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करते, कशी करते याचा अनुभव त्यांना आम्ही देऊच. आज जन आंदोलन केलेलं आहे वाटचालीमध्ये. आणि हा मुद्दा जो आहे तो गंभीर विषयावर तुम्ही मनसेने घेतलेला आहे का? अनेक लोकांच्या माझ्याकडे तक्रार आलेल्या, त्यामुळे मी वरिष्ठांना पण सांगितलं. तर वारंवार आम्ही फॉलोअप घेत होतो. जर यांनी काम केलं नाही तर आम्ही नाल्यामध्ये उतरून काम करायची तयारी ठेवणार आहोत. एमसीचे अधिकाऱ्यांनी तर बोललं की आम्हाला जे पत्र दिलेलं आहे रिटर्नमध्ये, ज्या आधी आम्हाला दाखवलं होतं युद्ध पातळीवरती काम चालू आहे किंवा झालेलं आहे म्हणून 75 लाखाचा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी उबाळे साहेब म्हणून जे आहेत भ्रष्ट अधिकारी, त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला 75 लाखाचा बिल पास करून दिलेलं आहे. जागी जेव्हा आमचे शाखाध्यक्ष संदीप बनसोडे आणि स्थानिक उपविभागाध्यक्ष सचिन भाऊ ससाणे यांनी जेव्हा माहिती घेतली, तेव्हा माहिती घेतल्यावरती सगळेजण आम्ही जेव्हा बघितलं त्या ठिकाणी 75 रुपयाचं सुद्धा काम झालेलं नाही. तर आम्ही ठरवलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने की आम्ही जनआंदोलन घ्यावं म्हणून. आज जाधव साहेबांनी येऊन आश्वासन दिलं आहे की मी लवकरात लवकर त्याचं काम सुरू करून, जर ज्यांनी ज्या शब्दानुसार त्यांनी जे शब्द दिलेलं आहे की आम्ही काम सगळं तयारी करू म्हणून, जर वेळेनुसार जर झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कॉन्ट्रॅक्टर आणि महानगरपालिकेच्या अधिकारी यांच्या दिंडी नाल्यामधून काढल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, एवढं सांगू इच्छितो. जे स्थानिक शाखा अध्यक्ष सचिन ससाणे आणि उपविभागाध्यक्ष सचिन ससाणे यांनी 2 वर्षापासून ह्या गोष्टीचा फॉलोअप घेतात ते या विषयावरती. तरी कुठलाही त्यांना आजपर्यंत कुठलाही आम्हाला त्याचा रिस्पॉन्स आलेला नाही आहे. त्यामुळे आता आम्ही हे ठरवलेलं आहे की जे आता जे भाऊनी जे सांगितलेलं आहे, जर आता आम्हाला त्यांनी हे नाही दिलं तर आम्ही खळखटक आंदोलन करू मनसे स्टाईलमध्ये. नारी शक्ती पण पुढे आलेले आहेत आंदोलनासाठी. ते तर आम्ही सर्व राजसाहेबांचे कडवट समर्थक आहेत. राजसाहेबांचं रक्तच सळसळते आमच्या अंगात, तर ते नारी शक्ती तर हे होणारच आहे.